हे बघा, ही पण आता पूर्ण बादली भरलेली आहे. कोणते घर असतात जे ओले घर असतात, कोणते सुके घर असतात, किती किंमतीमध्ये हे विकले जातात. बघा अशा प्रकारे हे घर आणि हे बोंडू असे एका ठिकाणी बसून आहे ना, पूर्ण आम्ही असे वेगळे केले आहेत. आणि काजू घर पण बघा एकदम मस्त लागले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमच्या चॅनलचं नाव आहे आम्ही कोकणकर. आणि तुम्ही पण विचार करत असाल की कोकणकर चॅनलचं नाव असूनसुद्धा आपण एकसुद्धा व्हिडिओ अजून कोकणातला टाकला नाही आहे. सो हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे तुमच्यासाठी. आज आपल्या स्वतःच्या काजूच्या बागेत आपण आलेलो आहोत आणि कशाप्रकारे हे काजूची बाग लावली जाते आणि कशाप्रकारे पीक घेतलं जातं, उत्पन्न घेतलं जातं, याची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. कोणते घर असतात जे ओले घर असतात, कोणते सुके घर असतात, किती किंमतीमध्ये हे विकले जातात इकडनं गावावरून. सो या सगळ्याची डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या स्वतःच्या काजूच्या बागेत. आणि जसं की तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं, आज मी तुम्हाला माझी संपूर्ण बाग दाखवणार आहेत. खूप मोठी आपली जागा आहे आणि सगळीकडे आपण रस्त्याच्या पलीकडे सुद्धा काजू लावलेले आहेत. ऑलरेडी राजने पण काम सुरू केलं आहे आणि कशाप्रकारे आपण हे काम करतो स्टार्टिंग टू एंडिंग सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपले काजू आता सध्या छोटे आहेत. ती 4थं वर्ष आहे आपल्या ह्या काजूंना, त्यामुळे हां म्हणजे 5 वर्ष झालेत. ही माझी मम्मी आहे आणि हाय. आणि हे बघा, मम्मी काजू काढायला आम्ही आता पडलेलेच गोळा करतोय आधी थोडेफार. सो पडलेले गोळा करून हे बघा, एका झाडाकडनं आपल्याला आता सध्या काजू छोटे असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी तरी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला यावर्षी लागलेले आहेत काजू. स्वतः पटापट आपण गोळा करायचं काम करतो, वेचायचं, आणि जे काही वर लागलेले पिकलेले आहेत ते सुद्धा पाडून, हे बघा आपल्याकडे काठी आहे, सो काठीने पाडून मग मम्मी ते सगळे वेचते. सो दोघं पण आम्ही आता फटाफट काम करायला चालू करतो. सध्या ही आमची एक पहिली म्हणजे वरचा प्लॉट आहे. स्पेसिंग पण आम्ही छान दिलेली आहे प्रत्येक झाडामध्ये. आणि काजू घर पण बघा एकदम मस्त लागले, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बघा. आणि गाईज मित्रांनो, याच्यामध्ये पण प्रकार असतात. ओले घर, सुके घर, जे कोवळे असतात ते पण कसे ओळखायचे तुम्हाला मी थोडं म्हणजे हळूहळू करून दाखवतो. सध्या आपण थोडीशी मेहनत घेऊया, मग आपण ब्लॉगकडे वळूया, ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता वर जे उंचावर लागलेले काजू आहेत ते आपण या आपल्या गकेच्या मदतीने काढतो. तो व काजू पण यांना बघून काढावं लागतं. जे आपल्याला कोवळे आहेत ते आता काढायला उपयोग नाही, म्हणजे बघूनच काढायला लागणार आपल्याला. काही वेळेला हिरवे काजू पाहिजे असतात वरती पण आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे काजू आपण काढतो. गोळा करून ठेवले. तुम्हाला मी या घरातला एक स्पेसिफिकेशन सांगणार आहे की कोणता घर काय असतो, म्हणजे जून कुठला, कोवळा कुठला आणि पिकलेला पक्का घर कुठला, जो आपल्याला हार्ड भाजून जो घर अख्खा विकला जातो तो कुठला आहे. सो मी एक एक करून तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे काजू वेचतो. हे बघा, असे पडलेले असतात, एकदम मुळाशी असतात किंवा आजूबाजूला कुठेही पतेऱ्यामध्ये. जसं हा बघा, अजून एक येते, ते दिसलाच आहे तर घेऊनच टाकू. असे आपल्याला काजू वेचून काढावे लागतात. त्या झाडावर आपल्याला बऱ्यापैकी चांगले भेटले. हे बघा, असे शोधून अजून तुम्हाला हे पिवळे पडलेले दिसतीलच, पण काहींचा तर रंग दिसत पण नाही. जसं की हे बघा, इथं दिसणार पण नाही आपल्याला या पतेऱ्यांमध्ये पडलेले असताना. सो अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मुळाशी लिटरली असं बसून आपल्याला करावं लागतं काम. सो ज्या लोकांना सवय नाही आहे किंवा जे लोक मुंबईला वगैरे राहतात अँड ऑल, त्या लोकांसाठी हा चांगला एक्सपिरियन्स असेल, जर त्यांना आवड असेल तर. नाही तर खूप लोक कंटाळा करून पळून जातील, पण ज्यांना आवड आहे ते हे काम आवडीने करतील. आणि आपला सूर्याबरोबरचा मस्त व्ह्यू येतो आहे.
आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती. इथे आमचं लिंगेश्वराचं मंदिर आहे. ही जागा पण त्या देवाच्या काय बोलतात देवाच्या रक्षणाखाली आम्हाला म्हणजे ही जागा ही देवाची आहे. सो आम्हाला इथे खूप प्रकारचे नियम अटी असतात, ते पाळून चालावं लागतं. जसे की इथे समोरच मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो आधी. तुम्हाला दिसत असेल ते समोरच मंदिर आहे. सो त्या मंदिरामध्ये कुठलीही स्त्री जाऊ नाही शकत. आणि दुसरं म्हणजे या पूर्ण जागेमध्ये ही जेवढी पण तुम्हाला आमचा पूर्ण प्लॉट जो दिसतो आहे, हा तर मी तुम्हाला पहिला प्लॉट दाखवला, अजून एक प्लॉट आहे. सो एवढी ही ज्या लिंगेश्वराची जागा आहे, तिकडे रक्त सांडलं नाही पाहिजे, रक्त पडलं नाही पाहिजे, एक थेंबसुद्धा नाही पडलं पाहिजे. सो इथे खूप जपून काम करणं गरजेचं आहे. सो हे बघा किती जुना, इकडे काही झाडं तुम्हाला दिसतील. सो चला गाईज, तुम्हाला दाखवतो मी अजून आपण पुढे काय काय करणार आहेत ते. आता उजेड आहे तोपर्यंत काम करतो आहे फटाफट. हे बघा अजून पण अशा प्रकारचे आपल्याला काजू निवडून काढायचे आहेत. चला तर मग काम करूया पहिला. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाचपासून सांगत होतो की कुठला घर नाही काढायचं आहे आपल्याला, जो की कवळा असतो तो. हे बघा असं ओळखतात. आता हा तो घर आहे, हा खूपच आकाराने पण लहान आहे, पण अशाच प्रकारे असतो तो आणि थोडाफार दाबला जातो. हे बघा, जर तुम्ही नीट बघाल तर थोडा त्याला प्रेस होतो आहे तो, म्हणजे तो अजून तयार नाही आहे. जर हिरवा घर जो भाजीसाठी काढतो आपण, तो आता तो बनलेला नाही आहे. तो ज्या वेळेला थोडा टणक होईल, ज्या वेळेला हा आता दाबायचा बंद होईल, जसं तुम्हाला उदाहरण देतो, जसं की हा बघा. तर हा काजूचा घर आहे, हा अजून दाबत, हा बघा जरासुद्धा दाबला जात नाही आहे. आणि हा आता भाजीसाठी रेडी आहे. हे पण बघू शकता, हे पण भाजीसाठी रेडी घर आहे. सो असे आपण जून घर असतात जे आपण भाजीसाठी वापरतो. हे बघा, हे सगळे भाजीसाठी रेडी आहेत, पण आपण यांना आता ठेवणार आहोत कारण आपल्याला पिकलेले घर पण काढायचे आहेत. सो आणि पिकलेले घर कसे ओळखायचे? सो सोपं आहे. हे बघा, असा राखाडी कलर होतो आणि ते पूर्ण टणक होतं, त्याच्यावर एक हिरवासर कलर ह्याच्यावर राहत नाही. सो असा आपण ओळखतो पिक्का घर, जो आपण भाजून फॅक्टरीमधनं आपण जो अख्खा घर विकला जातो खायसाठी, ड्रायफ्रूट्स म्हणून. सो तो हा असतो आणि असेच आपल्याला वेचायचे असतात. मग अशी तुम्हाला मी पिवळ्या कलरचे दाखवले, हे बघा आता हे ऑरेंज कलरचे. तर मित्रांनो, वाजले आहेत 6:45 आणि तब्बल आम्हाला आता इथे 2 तास 15 मिनटं झालेली आहेत बागेत असून. मम्मी पण अजूनपर्यंत शोधून काढतेच आहे एक. तशी आम्ही जी रस्त्यावरची आहेत ना जी झाडं, तर कंपाऊंड वॉल बांधली नाही, करणार आहे आम्ही लवकरच. ते नेट वगैरे आणलेलं आहे, पण आता जेवढे 2-2.25 तासात झालेली आहेत ना, तेवढे आम्ही आता केली आहेत क्लिअर. हे बघा, ही पण आता पूर्ण बादली भरलेली आहे. चला तर तुम्हाला स्पेसिफिकेशन तुम्हाला हे मी पुढच्या दिवसावर दाखवेन, कारण आता संध्याकाळ झालेली आहे. तुम्हाला आता हे बोंडू आहेत जे आपण काढले आहेत पूर्ण, हे आता परत आपल्याला घरापासून वेगळे करायचे आहेत. सो ते पण करताना मी तुम्हाला दाखवेन कसं करायचं आहे. कोणते पॉईंट आज कवर झाले आहेत. तर पहिली गोष्ट, जून काजू आणि कोवळे काजू कुठले आहेत आणि पक्के काजू कुठले आहेत ते. आणि तुम्हाला मी आमचा वरचा प्लॉट दाखवला आहे, अजून पण पूर्ण नाही दाखवलं आहे. हे बघा, अजून पण तिकडे खालची झाडं आहेत आणि या साईडला पण पुढे पण खालची झाडं आहेत, ती अजून बाकी आहेत आमची. आम्ही फक्त रस्त्याकडेकडची आम्ही फक्त क्लिअर केली आहेत. सो आम्ही ते पण आता फटाफट करणार. आता निघायच्या तयारीत आहेत. हे बघ, उगाची आता धावपळ करते. चल दे पडेल. तर मित्रांनो, आज हे पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत आणि तुम्हाला मी माझी अर्धी बाग दाखवलेली आहे. अजून त्या साईडचा प्लॉट तुम्हाला दाखवायचा बाकी आहे. तुम्हाला मंदिर पण प्रॉपर दाखवायचं बाकी आहे. 3-4 ब्लॉग तरी आपण करणार आहेत ह्याला धरून. आज रात्री ह्याला बसून पूर्ण एडिट करणार आहे मी. सो हा झाला आहे पार्ट 1. अजून पण कंप्लीट नाही झालं आहे, अजून आपल्याला बोंडू आणि घर वेगळे करायचे आहेत, तर ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊया आता घर आणि बोंडू वेगळे करायला. तर मित्रांनो, आपण असं प्रत्येक ठिकाणी असे काढून ठेवलेले आहेत. अजून त्या साईडला गाडीचे इथे पण
दिसत असतील. वाईड अँगलमुळे कदाचित नीट दिसत नसेल. चला आता फटाफट असे जागोजागी बसून ना त्याचे घर वेगळे करणार आम्ही आणि बादलीत भरून एका पिशवीत गोणीमध्ये भरून घरी जाणार. हे बघा मी माझा सेल्फी स्टिक आणि हे पण इथेच ठेवून गेलेलो. पाणी वगैरे नेतो आता मम्मीसाठी. तर मित्रांनो आपण हे बघा अशा प्रकारे हे घर आणि हे बोंडू असे एका ठिकाणी बसून आहे ना पूर्ण आम्ही असे वेगळे केले आहेत मम्मी आणि मी. सो गाईज ठिकाणी आहे. हे बघा अजून खूप ठिकाणी ठेवलेले आहेत. पुढे राज पण आलाय. हे बघा दिसतंय तुम्हाला. अरे तिकडे अजून खूप बाकी आहेत आमचे असे. 4 ठिकाणी आम्ही ठेवलेले होते. आता एक एवढे झालेत करून. तर मित्रांनो आपण तुम्हाला दाखवतोय आता कशा प्रकारे ते काजूचे घर काढल्यानंतर सुकवले जातात आणि मग ते विकले जातात. हे बघा आमचा हा हॉल आहे. हॉलमध्ये अशा प्रकारे पूर्ण काजू पसरवून ठेवले. एकावर एक पण आहेत म्हणजे 2-2, 3-3 लेअरमध्ये. आणि जसे इथे गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. सो अशा प्रकारे आपण स्टोअर करून ठेवतो काजूंना आणि मग ते पूर्णपणे ड्राय झाले की आपण मग त्यांना विकायसाठी काढतो. सो गाईज आपण आता आलो आहोत घरी आणि सध्या फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे. तुम्हाला मी ज्या प्रकारे दाखवलं आज मी हे 3-4 पॉईंट कवर केले. जसं की आमची बाग ती पण तुम्हाला मी 50%च दाखवली. अजून खालचा भाग तुम्हाला दाखवायचा बाकी आहे. आणि दुसरी गोष्ट काजूला किती वेळ झाला लावून. आणि तिसरी गोष्ट काजूचा घर कसा ओळखायचा. तर जी मेहनत घेतली आहे ते पण तुमच्यासमोर दाखवायचा प्रयत्न केला मी की आपण जर कुठे इन्व्हेस्ट करतो शेतीमध्ये तर तेवढीच मेहनतसुद्धा लागते. आणि इतर शेतकरीही एवढी इथे मेहनत करतात. असं नाही की गावचं जीवन म्हणजे एकदम इझी आहे. ज्या वेळेला काम करायची वेळ येते त्यावेळेला सेम लेवलचं स्ट्रेस असतं. आय थिंक ह्याच्यामध्ये अंग मेहनत जास्त आहे त्यामुळे स्ट्रेस जास्त असतं. बट ठीक आहे ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा एकदम मस्त होता. सो या 3 गोष्टी तर झालेल्या आहेत क्लिअर. ठीक आहे आता उद्या आपण तुम्हाला दुसरी बाग दाखवू आणि त्या पण काजूंना किती वेळ झाला आहे आणि काजू किती नंबरचे असतात म्हणजे मोठे छोटे वगैरे असतात ते कुठल्या प्रकारचे आम्ही लावलेले आहेत ते इन डिटेल तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल हा एक छोटासा ब्लॉग होता तुमच्यासाठी. जर तुम्हाला आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि हा एक फक्त माझ्या बागेला दाखवायचाच उद्देश नव्हता. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्याच्यामधलं कोणती गोष्ट आवडली आणि मी ह्याच्यामध्ये काय अजून सुधार आणू शकतो. कारण आपण नवीन चालू करत आहोत ब्लॉग त्यामुळे आपल्याला काही गोष्टीचा अजून अनुभव नाही आहे ब्लॉगिंगमध्ये. सो कुठले पॉईंट जर मी कवर करत नसेन तर ते सुद्धा मला मेन्शन करून नक्की सांगा. सो उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कदाचित उद्याच येईल ब्लॉग हे मी तुम्हाला सांगू नाही शकत. बट मी याच ब्लॉगची 3 पार्ट करणार आहेत. या पूर्ण सिरीजचे मी 3 दिवस इथे गावी आलेलो आहे कामासाठी काजूच्या बागेतले. सो पार्ट 1 हा आजचा असेल आणि पार्ट 2 अँड पार्ट 3 हे येणार आहेत. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अँड बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. कारण जेव्हा आपण व्हिडिओ टाकेल त्यावेळेला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्या नोटिफिकेशनद्वारे पोहोचला जाईल.